जर ऑफबीट हिमाचल कसा करायचा, तिथे कुठे जायचं, काय बघायचं, काय खायचं आणि मुख्य म्हणजे किती खर्च येतो, हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ पाहत राहा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी उर्मिला. मी सुकीर्त. थँक्स टू हॉस्टेल एग्स, ज्यांच्यामुळे आम्हाला हिमाचलच्या छोट्या छोट्या खेड्यांमध्ये तिथल्या लोकांबरोबर राहता आलं, खाता आलं आणि वेगळ्या पद्धतीचा हिमाचल अनुभवता आला. इथे आम्ही काय केलं, जुन्या गावांमधून फिरलो, लॉंगेस्ट रिव्हर राफ्टिंग केलं, बेकार रस्त्यांवरून गाडी चालवली, त्यांचा पारंपरिक पोशाख पट्टू विणण्याचा प्रयत्न केला, ऑफबीट ट्रेक केले, हिमाचल मधल्या लोकांबरोबर गुजगोष्टी केल्या, अस्सल हिमाचली पदार्थ हाणले, काही पदार्थ बनवायचाही प्रयत्न केला आणि पर्वतांकडे काहीही न करता नुसते बघत बसलो. तर आम्ही जाणार आहोत पहिल्यांदा कुल्लू मधल्या छोट्याशा गावामध्ये, म्हणजे रुमसू मध्ये. रुमसूला जाण्यासाठी दिल्ली मनाली बस पकडून भुंतर या गावी आम्ही उतरणार. भुंतरवरून रुमसू फक्त 1 तासाच्या अंतरावर आहे. आमची सगळी ठिकाणं एकमेकांपासून 1.5 ते 2 तासाच्या अंतरावर असल्यामुळे हिमाचलमध्ये प्रवासासाठी जास्त वेळ जाणार नाही याची आम्ही काळजी घेतली. दिल्लीवरून हिमाचलच्या कुठल्याही भागात ओव्हरनाईट पोचता येतं, त्यामुळे दिल्लीची फ्लाईट संध्याकाळची घेऊन दिल्लीहून रात्रीची हिमाचलची बस पकडायची, म्हणजे तुमचा तो दिवस वाया जात नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी थेट हिमाचल. बऱ्याच लोकांनी कमेंट्समध्ये असं सांगितलं होतं की तुम्ही ट्रॅव्हल व्लॉग का करत नाही, तर त्यामुळे हा ऑफबीट हिमाचल हा ट्रॅव्हल व्लॉग आम्ही करतोय. त्यामुळे हिमाचलसाठी आम्ही प्रस्थान करायला थांबलेलो आहोत पुणे एअरपोर्टवरती. खूप वेळेत एअरपोर्टला आलेलो आहे. त्यामुळे इथून आम्ही दिल्लीला जाणार आहोत आणि दिल्लीवरनं ओव्हरनाईट बसनी भुंतरला जाणार आहोत आणि तिथनं आमचा प्रवास चालू होईल. ही कम्प्लिटली रोड ट्रिप आणि बाईकवरती आणि थोडीशी ॲडव्हेंचरस असल्यामुळे सामान अतिशय कमी घेतलेले आहे. फक्त 2 सॅक घेतलेले आहेत. येस, त्यामुळे आज आत्ता वाजता सकाळचे 10, उद्या सकाळी 9 वाजता आम्ही हिमाचलला भुंतरला पोहोचणार आहोत. दिल्लीच्या काश्मीरी गेट बस अड्ड्यावरून बस मिळते. बस पकडण्याआधी काश्मीरी गेट बस अड्ड्याच्या समोर श्री हरी शरणम नावाचं उत्तम हॉटेल आहे. तिथे अप्रतिम घरगुती जेवण मिळतं. जर बसला खूप उशीर असेल तर 300 रुपयांमध्ये AC डॉर्मेटरी पण मिळते. तिथे विश्रांती घेऊन पण तुम्ही निघू शकता. दिल्लीवरून रुमसूसाठी दिल्ली मनाली बस पकडून भुंतरला म्हणजेच कुल्लूच्या 1 स्टॉप आधी उतरायचं. खरं तर कुल्लूसाठी प्रायव्हेट बसचे पण खूप ऑप्शन्स आहेत, पण मी सजेस्ट करेन हिमाचल गव्हर्नमेंटची HRCTCची हिमसुता AC बस बुक करा. ती प्रायव्हेटपेक्षा 100-200 रुपयांनी महाग असली तरी भरवशाची आहे, सेफ आहे आणि मुख्य म्हणजे वेळेत पोचते. प्रचंड थंडी वाजते पण खूप मजा येते, कारण आता आम्ही बाईक कलेक्ट करायला चाललोय आणि बसून जे झालेलं आहे रात्रभर प्रवास झालेला आहे बसमध्ये. सो आय एम ॲक्च्युली एक्साइटेड अबाउट थंडी. छान थंडी वाजते, आता बाईकवरती बसणार. भुंतरवरून 8 दिवस हिमाचलला फिरण्यासाठी आम्ही बाईक प्रेफर केली. आम्हाला कारपेक्षा हिमाचलमध्ये बाईकनी फिरण्यातच जास्त मजा येते. मनाली, कुल्लू, भुंतर, सिमला या सगळ्या हिमाचलच्या मुख्य शहरातून आरामात बुलेट किंवा मोपेड मिळते. बाईकचं भाडं एका दिवसाचं साधारण 900 रुपये पडलं आम्हाला. पेट्रोल आपलं, स्टँड आणि रोप मिळत असल्यामुळे आपल्या मोठ्या बॅगा सुद्धा बाईकवर आरामात बसतात. आम्ही निघालो. आमचं पहिलं डेस्टिनेशन रुमसू. हे कुल्लू जिल्ह्यातलं खूप छोटंसं गाव. तिथे आम्ही रुमसू हॉस्टेल एक्स मध्ये राहिलो. जगदीश ठाकूर यांच्या गोंडस फॅमिलीमध्ये आम्ही राहिलो. हॉस्टेल एक्स रुमसूची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. टेम्परेचर खूप अप्रतिम आहे, साधारण 18 ते 20 टेम्परेचर आहे आणि इथे कुठलेही टुरिस्ट नाही आहेत, काहीही नाही आहेत. हे अशाच पद्धतीचं स्ट्रक्चर आम्हाला मलाणा गावात सुद्धा बघायला मिळालं होतं आणि आय थिंक ही स्टाईल आहे, म्हणजे दगड आणि लाकूड अशाचा वापर करून हे असे मंदिरं किंवा घरं स्ट्रक्चर करतात. रुमसूच्या आजूबाजूला पण इतकी छोटी छोटी मस्त गावं आहेत, जिथे फक्त चालतच जाता येतं. खरं अस्सल हिमाचल तुम्हाला या खेड्यातून दिसतं. या गावांमध्ये जाण्यासाठी असणाऱ्या पायवाटाही अप्रतिम आहेत. जगदीश ठाकूरांच्या फॅमिलीमध्ये तिथल्या हिमाचली पदार्थांचा आम्हाला आस्वाद घेता आला.
त्यामध्ये मी कधीच विसरणार नाही असा पदार्थ म्हणजे सिड्डू. रुमसू नंतर आमच्या दुसऱ्या डेस्टिनेशनला आम्ही निघालो. ते म्हणजे दोभी गाव. हे गाव रुमसूपासून फक्त तासाभराच्या अंतरावर आहे. तिथे आम्ही एका लाहोली कुटुंबामध्ये राहिलो. लाहोली ही एक वेगळी संस्कृतीच आहे. त्यांची भाषा, परंपरा, मुख्य म्हणजे खाणं पूर्णपणे वेगळं आहे. तिथल्या सगळ्यात क्यूट आंटींकडे आम्ही राहिलो. आंटींनी 2 दिवस जे आम्हाला खायला घातलंय ते आयुष्यात आम्ही विसरू शकणार नाही. अक्रोड घातलेले मोमोज, पनीर पराठा आणि पुरी चना, हिमाचलच्या लाहोली पद्धतीचं सगळं अस्सल घरच्या तुपात केलेलं. आणि त्यात प्रत्येक पदार्थ त्या प्रेमाने खाऊ घालत असल्यामुळे त्याची चवच वेगळी होती. दोभीज हॉस्टेल एक्सची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. दोभीहून आम्ही बिजली महादेव हा छोटा ट्रेक केला. म्हणजे आम्हाला वाटला तो छोटा, पण तो नव्हता. आधी बाईकने ट्रेक केला आणि मग आम्ही केला. भयानक रस्ता आहे, भयानक म्हणजे कळत नाहीये कसं काय इथे आलो. बिजली महादेवला जायचं होतं, पण काय म्हणजे हे बघा हा रस्ता आहे आणि त्याच्यामुळे मला दरवेळी उतरावं लागतंय आणि मग सुकीर्त पुढे जातो आणि मग मला चालत त्याला गाठावं लागतं, कारण की जितकं वेट कमी तितकं या मातीवरून तो पुढे जाऊ शकतो लिटरली, बिकॉज देयर इज नो रोड. ही चक्क माती आहे. ओ गॉड. Oh God. सुकीर्ता, काय म्हणायचंय तुला या रस्त्याबद्दल? नाही, रस्ता नाही आहे, पायवाट आहे. दुसरी गाडी घातली. बेकार आहे रस्ता, सगळ्यात वर्स्ट रस्ता आहे आतापर्यंत सगळ्यात वाईट रस्ता आहे आणि इथे आम्ही आलेलो आहे. खरं तर वरून खूप छान दिसतं असं आम्हाला कळालं. बिजली महादेव बघूयात आता. लेट्स सी. ॲडव्हेंचर म्हणजे खऱ्या अर्थानं ॲडव्हेंचर झालेलं आहे. खूप वेळ झालं आम्ही चालतोय, पण बिजली महादेव येतच नाहीये. वाट लागली आहे, श्वास पुरत नाहीये. खूप ऑसम जागी आलेलो होतो आम्ही. खूप सुंदर डोंगर आहेत आणि आय थिंक आम्ही कित्येक डोंगरांच्या वरती पण आलेलो इतके चालतोय, पण अजूनही बिजली महादेवचं टेम्पल येत नाही. माहोल कसं आहे? मला विश्वास नाही बसत आहे, इतका कमाल आहे. हे सगळं लाकडी जुनं आणि इतकी थंडी असते ना की अक्षरशः बोट हात सगळे असे लाल पडलेले आहेत. पण इथे चहा पिण्यात, पहाडाचा चहा म्हणतात ना, तो पिण्याची मजा आहे ना. दोभीहून आम्ही पुढच्या डेस्टिनेशनला निघालो, ते म्हणजे पहानाला. संपूर्ण पाईनच्या झाडामध्ये पहानाला वसलेला आहे. तिथून थेट नदीचा आवाज ऐकू येत होता. आम्ही खूप जास्त एक्साइटेड होतो या ठिकाणासाठी. याचं मुख्य कारण म्हणजे राफ्टिंग. पहानालाच्या अगदी 3-4 किलोमीटर अंतरावर पिरडी गावातून हिमाचलमधलं सगळ्यात लॉंगेस्ट म्हणजे 14 किलोमीटरचं राफ्टिंग करता येतं. खरं तर राफ्टिंगच्या नावाखाली खूप फसवलं जातं. 1-2 किलोमीटरसाठी 1,000 रुपये घेतात. त्यामुळे पिरडी ते भुंतर हा सगळ्यात लॉंगेस्ट रिव्हर राफ्टिंगचा 14 किलोमीटरचा पॅच आम्ही केला, ज्यामध्ये भरपूर रॅपिड्स होते. इतकं थंड पाणी होतं की अंगावर आलं की थेट मेंदूपर्यंत करंट. व्यास नदीतून राफ्टिंग चालू केलं. तिथून पार्वती आणि व्यासच्या संगमाला जाऊन आम्ही मिळालो आणि तिथून मग भुंतरला पोचलो नदीतून. सनसेट होत असताना आम्ही केलेलं राफ्टिंग आयुष्यात विसरणार नाही. ऑथेंटिक राफ्टिंगसाठी जोस्टेल एक्स पहानालाची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. पहानाला मधलं खाणं आम्ही कधीच विसरणार नाही.
इथे अस्सल हिमाचली पदार्थ आम्हाला चाखता आले. त्यामध्ये विशेष म्हणजे मीठा कद्दू, खट्टा कद्दू, भटुरू चना आणि काही पदार्थ तर मी करण्याचा पण प्रयत्न केला. मजबूत खाल्ल्यावर काही कॅलरीज कमी करायला पहानालाहून 16 किलोमीटरवर असणाऱ्या काईसदर ट्रेक करायचं आम्ही ठरवलं. 16 किलोमीटरवरचा रस्ता फारच भारी होता. मुख्य म्हणजे चांगल्या कंडिशनमध्ये असल्यामुळे बाईकवर बसण्याचं पण सुख होतं. 16 किलोमीटर चालवल्यानंतर म्हणजे सुकीर्तनं बाईक चालवल्यानंतर साधारण 1.5 ते 2 तासाचं चालणं होतं. रस्ता असा होता की 2 तास काय 4 तास पण चालू शकलो असतो. संपूर्ण पाईनच्या झाडांमधून आम्ही चालत होतो. आम्ही दुपारी उन्हात ट्रेक करत होतो, पण तसं ऊन अजिबात जाणवत नव्हतं कारण माहोल होता. संपूर्ण सावली होती. खरं सांगायचं तर स्वित्झर्लंडच असल्याचा फील येत होता, किंवा खरं तर त्याहून अप्रतिम. 2 तास चालल्यानंतर आम्ही तिथे पोहोचलो आणि चुलीवर मॅगी बनवली. ही मॅगी पंचपक्वान्नांपेक्षा सुद्धा उत्तम लागली. तिथे ट्रेक करत असताना लिंगडी भाजीची झाडं लागली. स्वतः भाजी तोडून त्याचीच रात्री भाजी करून खाताना वेगळी मजा आहे. पहानालाचा 2 दिवसांचा स्टे आम्ही शशी ठाकूरकडे केला. खरं शशी आणि संदीप उर्फ सँडी यांच्याशी आमची अनेक दिवसांपासूनची मैत्री आहे असंच वाटत होतं आणि तिथून आमचा पायच निघत नव्हता. पहानालाहून शेवटच्या डेस्टिनेशनला आम्ही निघालो आणि ते म्हणजे तीर्थन व्हॅलीमधलं जिभी. पहानाल्यापासून साधारण 50 किलोमीटरवर ते होतं. त्यासाठी आम्हाला बाईकवर 2 तास लागणार होते. जिबीला गेल्यावर आम्ही थेट जलोरी पासला गेलो आणि जलोरी पास नंतर तीर्थन व्हॅलीचा आनंद घेत गुशेनी गावाला आम्ही निघालो. यस, आम्ही पहानालावरनं जवळजवळ 60 किलोमीटर प्रवास करून जिभी या गावामध्ये आलो. जिबीमध्ये आम्ही जाऊन आमचं सामान ठेवलं आणि तिथून आम्ही जलोरी पास याबद्दल आम्ही खूप ऐकून होतो. त्यामुळे जिभीपासनं जवळजवळ 12 किलोमीटरचं एलिव्हेशन आहे, कम्प्लिटली वरती आहे. आणि त्यानंतर 12 किलोमीटर प्रवास केल्यानंतर आम्ही जलोरी पासला आलो आहे. जलोरी पासबद्दल आम्ही खूप ऐकून होतो कारण हा जो पास आहे हा थेट सिमलाला जोडतो. आणि आता इथे संध्याकाळच्या वेळेला आम्ही आलेलो आहे आणि मस्तपैकी चहा मारणार आहे. अशा चहाच्या टपरीमध्ये मस्त बाल्कनी आहे आणि हा व्ह्यू बघत बघत चहाचा आनंद. तू कुठे बसलायस आणि आता आपण कुठून आलोय आणि कुठे चाललोय हे आम्हाला सांग, कारण की हे लोकेशन अशक्य अप्रतिम आहे. तर हे इथे कसं पोहोचलो आपण? शक्य अप्रतिम आहे. आपण आधी जलोरी पासला गेलो होतो आणि जलोरी पास नंतर आपण थेट तीर्थन व्हॅलीमध्ये आलेलो आहोत आणि तीर्थन व्हॅलीमध्ये आपण गुलशेनी गावात चाललोय आणि पूर्ण 10 किलोमीटरचा रस्ता हा असा पूर्ण रस्ता आणि बाजूने वाहणारी नदी आणि आजूबाजूला प्रचंड मोठे डोंगर. हा म्हणजे एखाद्या कॅलेंडरसारखा पूर्णपणे रस्ता आहे. आणि तीर्थन व्हॅली अफाट आहे. म्हणजे आम्ही आता कुलू डिस्ट्रिक्टमध्ये आपण होतो, तो कम्प्लिटली वेगळा फील होता आणि हा कम्प्लिटली वेगळा फील आहे. त्यामुळे जलोरी पासमधनं जिभीतनं गुलशेनी. हॉस्टेल एक्स हे फक्त होमस्टे नसून आयुष्यभराचे मित्र बनवण्याची सिस्टीमच आहे. जगदीश असेल, शशी असेल किंवा दोभीच्या आंटी असतील, त्यांच्याशी जन्मजन्मांतरीचं नातं आहे असं वाटलं. तिथला प्रत्येक माणूस वेगळ्या मातीचाच बनलेला आहे. संपूर्ण ट्रिपमध्ये फिरताना बाहेरच्याही कुठल्या माणसानं प्रवासी म्हणून आमचा गैरफायदा घेतला नाही. कुठल्याही गोष्टीचे उगाच जास्त पैसे मागितले नाहीत. उलट हसत मुखाने प्रत्येक वाटेवर आम्हाला सहकार्यच मिळालं. हिमाचलच्या अद्भुत निसर्गामुळे त्याला देवभूमी म्हणतात. पण त्यापुढे जाऊन मला असं वाटतं फक्त निसर्गच नाही तर हिमाचलची भोळी भाबडी निरागस प्रामाणिक माणसं त्याचं देवभूमी हे नाव सार्थ ठरवतं.